तुमचं वेट लॉस न होण्याचं एक स्पेसिफिक कारण असणार आणि ते काय कारण आहे हे तुमच्या लक्षात आलंय का? आजच्या व्हिडिओमध्ये मी असंच एक कारण सांगणार आहे की ज्या कारणामुळे वेट लॉस होत नसतो. बघा, एखाद वेळेस असं होऊ शकतं की हे तुमच्या वेट लॉस न होण्याचं कारण आहे आणि याच्यावर तुम्ही वर्क करू शकता. हे कारण काय आहे, त्याच्यावर कसं वर्क करायचं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. वेट लॉस न होण्याची बरीचशी कारणं असतात आणि जोपर्यंत हे कारण शोधल्या जात नाही आणि त्याच्यावर काम केल्या जात नाही तोपर्यंत वेट लॉस होणं जरा कठीणच आहे. फक्त डाएटिंग करणं आणि एक्सरसाइज करणं एवढं पुरेसं नसतं. ते जरुरी असतं, ऑफकोर्स इट इज रिक्वायर्ड, पण फक्त डाएटिंग आणि एक्सरसाइज एवढं पुरेसं नसतं वेट लॉससाठी. त्याच्याही पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत हे मी या वेट लॉस सिरीजमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते आहे. वेट लॉसवर बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि याच्या पुढे सुद्धा अजून व्हिडिओज येणार आहेत. वेट लॉस म्हटलं की फक्त दिसायला खराब दिसतं आणि पर्सनॅलिटी चांगली दिसत नाही असं नाही आहे. याच्याही पुढे जाऊन एक्स्ट्रा वेटमुळे म्हणजे ओव्हरवेटमुळे हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होत असतात आणि या सगळ्या गोष्टींशी कसं डील करायचं हे सगळं मी या व्हिडिओजमध्ये शेअर करते आहे. तुम्ही सुद्धा वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर हे व्हिडिओज नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडले तर या व्हिडिओजना नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. येत्या रविवारी म्हणजे 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता एक स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा होतो आहे. हा वेबिनारसुद्धा तुम्ही अटेंड करा. वेट लॉस न होण्याचं रूट कॉज काय आहे आणि त्याच्यावर कसं वर्क करायचं हे सुद्धा या वेबिनारमध्ये तुम्हाला समजेल आणि तुमची वेट लॉस जर्नी खूप इझी होईल. त्याच्यामुळे होणारे हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा होणार नाहीत आणि त्याच्यामुळे होणारे बाकीचे लॉसेससुद्धा होणार नाहीत. आणि हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. वेट लॉस न होण्याची जी अनेक कारणं असतात त्याच्यापैकी एक कारण काय आहे हे आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही बघा, तुमच्या बाबतीत हे कारण लागू पडत आहे का आणि त्याच्यावर काय उपाय करायचा हे सुद्धा मी पुढे शेअर करणार आहे. वेट लॉस न होण्याचं एक कारण असतं की डेली ऑन रेग्युलर बेसिस तुम्हाला काय आठवणी येतात, कोणाच्या अशा आठवणी येतात की ज्यामुळे तुम्हाला एकतर राग येतो, तिरस्कार वाटतो किंवा गिल्टी वाटतं किंवा भीती वाटते. असं कोणी तुमच्या लाईफमध्ये आहे का? एक व्यक्ती असेल किंवा अनेक व्यक्ती असतील की ज्यांची आठवण आली की तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह फील होतं. कधी कधी कॉन्व्हर्सेशनमध्ये त्यांचा उल्लेख निघतो किंवा त्या नावाचं कोणीतरी समोर येतं किंवा त्या प्रकारच्या इन्सिडन्सेस म्हणजे तसे प्रसंग कोणीतरी आपल्याला एक्सप्लेन करतं आणि मग त्या आठवणी जाग्या होतात. किंवा कधीतरी उगाचच कारण नसताना जुन्या आठवणी येतात, त्या माणसांच्या आठवणी येतात आणि राग येतो, भीती वाटते, गिल्टी वाटतं किंवा तिरस्कार वाटतो किंवा आणखी काही इमोशन्स तुम्हाला फील होत असतील. हे असं होत आहे का तुमच्या बाबतीत? असं होत असेल तर हे एक महत्त्वाचं कारण आहे वेट लॉस न होण्यामागे. ही जी एखादी व्यक्ती असते त्यांनी आपलं काहीतरी खूप नुकसान केलेलं असतं. पुन्हा पुन्हा असं वाटत असतं की ही व्यक्ती माझ्या लाईफमध्ये नसती आली तर किती बरं झालं असतं, माझं लाईफ काहीतरी वेगळंच घडलं असतं, या व्यक्तीमुळे माझं असं नुकसान झालं. असं तुमच्या बाबतीत आहे का? तर हे कारण आहे तुमच्या वेट लॉस न होण्याचं आणि ह्याच्यावर कसं वर्क करायचं हे मी पुढे सांगणार आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एक शीलाची स्टोरी सांगते. शीला ही एक आपल्यासारखीच बाई. तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिला तिचे सासू सासरे खूप त्रास द्यायचे. तिने बरंच सहन केलं. नवीन नवीन लग्न झालेलं होतं, काही बोलता येत नव्हतं, ती सहन करत गेली. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या इंडियन कल्चरमध्ये सासू आणि सून हे इक्वेशन
पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. सासू सुनेला त्रास देते ही गोष्ट अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आणि मुलींना नेहमी हे शिकवलं जातं की सहन करत जा, काही बोलू नकोस, मोठ्यांचा अपमान करू नकोस. आणि शीलाला सुद्धा तिच्या आईवडिलांनी हे शिकवलं होतं, चांगले संस्कार दिले होते. त्यामुळे ती सगळ्या गोष्टी सहन करत राहिली. आणि एक पॉईंट असा आला की तिला हे सगळं सहन होईनासं झालं. तिला 2 मुलं झाली आणि तिची जी सासू होती ती तिला जे काही टॉर्चर करत होती हे चालूच होतं. मुलं झाल्यावर सुद्धा तिच्या त्या वागण्यामध्ये काहीच फरक पडला नव्हता. आणि हळूहळू शीलाला खूप वाईट वाटायला लागलं, खूप दुःख व्हायला लागलं. आणि ॲट वन पॉईंट रागसुद्धा यायला लागला की हे माझ्याबरोबर अशा का वागतात, माझ्या मुलांशी सुद्धा नीट वागत नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे तिला असं वाटायचं की माझ्या मुलांचं बालपण कुठेतरी हरवून जात आहे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या मुलांवर होतोय. या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्या आणि माझ्या हजबंडच्या रिलेशनशिपमध्ये होतोय. आणि या सगळ्या गोष्टीचा तिच्या मनावर खूप परिणाम होत होता. आणि या सगळ्या परिस्थितीमुळे तिच्या मनामध्ये सासूबाईंबद्दल खूप राग यायला लागला, खूप राग निर्माण झाला, खूप तिरस्कार निर्माण झाला. त्यांचा उल्लेख झाला किंवा ती आठवण आली की तिला आजही खूप तिरस्कार वाटतो, खूप राग येतो. आज तिच्या सासूबाई नाही आहेत, पण या सगळ्या आठवणी तिच्याबरोबर आहेत. आणि या जर्नीमध्ये, या सगळ्या वर्षांमध्ये हळूहळू तिचं वजन वाढायला लागलं. तिला कळेना की असं वजन अचानक का वाढतंय. एक दिवशी तिने माझ्याबरोबर कन्सल्टेशन केलं आणि या कन्सल्टेशनमध्ये या जुन्या गोष्टी निघाल्या आणि ती रडायला लागली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या जुन्या आठवणी जेव्हा तिला आल्या तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ काय, एवढी वर्ष झाली होती तरी पण ती या गोष्टी विसरली नव्हती. आणि जेव्हा मी तिच्याशी कन्सल्टेशन केलं, या गोष्टी सगळ्या बाहेर निघाल्या, तेव्हा तिनेच मला सांगितलं की तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. जेव्हा मला या गोष्टी आठवतात, त्या गोष्टींचा जेव्हा त्रास होतो तेव्हा मी बघते की माझ्या वेटमध्ये वाढ होते, माझं वजन वाढतं. मी या गोष्टी विसरायचा खूप प्रयत्न करते, पण त्या माझ्याकडून विसरल्या जात नाहीत. या गोष्टी मला काही रोज रोज आठवत नाहीत, पण जेव्हा आठवतात तेव्हा त्या दिवसांमध्ये मी बघते की माझं वेट आणखीच वाढतं. वजन कमी करण्यासाठी ती सगळे प्रयत्न करत होती. डाएट अगदी परफेक्ट, एक्सरसाइज सगळं अगदी परफेक्ट. तिने काही वेट लॉसचे पॅकेजेस सुद्धा घेतले होते. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम टेम्पररी होता. पुन्हा तिचं वेट वाढायचं आणि याचं रूट कॉज इथे होतं. तिच्या मनात साठलेलं हे सगळं मळ, तिच्या सासूबाईंबद्दल तिच्या मनात असलेला राग, तिरस्कार आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी, त्याच्यामुळे काय काय नुकसान झालं. हे सगळं माझ्या जीवनात घडलं नसतं, अशी सासू मला मिळाली नसती तर माझं जीवन काही औरच असतं, हा तिचा विचार. हे सगळं तिच्या मनात होतं आणि याच्यामुळेच तिचं वजन वाढत होतं. तुम्ही या गोष्टीशी रिलेट करताय का? तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असं कोणी आहे का की ज्या व्यक्तीला तुम्ही विसरलेला नाही आहात, ते पुन्हा पुन्हा आठवतं आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम वेटवर होतो, शरीरावर होत असतो. कारण त्या गोष्टींना होल्ड ऑन केलेलं असतं, सोडलेल्या नसतात. आणि म्हणूनच शरीरसुद्धा वजन सोडत नाही, वजन धरून ठेवतं. मग आता याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय एकच. जे काही घडलंय, पास्टमध्ये जे काय घडले, ज्या कोणी व्यक्ती अशा होत्या लाईफमध्ये की ज्यांनी त्रास दिला, ज्यांच्यामुळे खूप नुकसान झालं, त्या गोष्टींना आणि त्या व्यक्तींना माफ करायचं. हे माफ करणं सोपं सुद्धा नसतं. बरेच लोक तयार नसतात हे सोडून द्यायला आणि त्या व्यक्तींना माफ करायला. पण जीवनामध्ये काहीतरी गेन करायचं असेल तर काहीतरी सोडून द्यायला हवं. आणि इथे हीच गोष्ट सोडून द्यायची आहे
जे झालं ते झालं. त्या गोष्टी का झाल्या त्याच्यामागे सुद्धा एक कारण असतं. पण फॉर नाऊ तुमच्या लाईफमध्ये असं कोणी असेल तर तुम्ही त्या व्यक्तींना माफ करायला तयार आहात का? हे सगळ्यांना जमतं असं नाही आहे, पण प्रयत्न करून बघा. वेट लॉस करायचा असेल, लाईफ इम्प्रूव्ह करायचं असेल, अपग्रेड करायचं असेल तर या सगळ्या गोष्टी सोडून बघा. त्या व्यक्तींना माफ करून बघा. फक्त डिक्लेअर करायचं आहे, ज्या ज्या व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये असतील त्या व्यक्तींना मी माफ करायला तयार आहे. त्या सगळ्या व्यक्तींना मी माफ करते आहे आणि केलं आहे असं स्वतःला सांगत राहा. असं सांगितल्यावर सुरुवातीला तुम्हाला ऑकवर्ड वाटेल, खरं वाटणार नाही किंवा रेजिस्टन्ससुद्धा असेल, पण स्टील कन्सिस्टंटली थोडे दिवस हे करा. असं करण्यामुळे तुमच्या आतली निगेटिव्ह एनर्जी कमी व्हायला लागेल आणि तुमचं वेटसुद्धा कमी व्हायला लागेल. ट्राय करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला कसं फील होतं किंवा तुम्हाला काय याच्यामधून रिझल्ट्स मिळतात हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आज ही गोष्ट केली, डिक्लेअर केलं, माफ करायची तयारी दाखवली आणि माफ केलं आणि लगेच वजन कमी झालं असं होईलच असं नाही आहे. ही एक प्रोसेस असते. हे हळूहळू होईल. जेव्हा खरंच ते तुमच्या मनातून निघून जाईल तेव्हा तुमचं शरीरसुद्धा वजन रिलीज करायला तयार होईल. आणि याच्यासाठी ही गोष्ट रेग्युलरली करत राहा. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं वेट लॉस न होण्याचं कारण आणि त्याच्यासाठी एक सिंपल छोटीशी टिप तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होती. ट्राय करून बघा आणि स्पेशल वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करायला विसरू नका आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला वेबिनारचे आणि बाकी गोष्टींचे अपडेट्स मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लॉस करणं डिफिकल्ट होतं आहे किंवा वेट गेनमुळे, ओबेसिटीमुळे काही प्रॉब्लेम्स होतात. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.